झपाटलेला ह्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वल झपाटलेला 2 महेश कोठारे घेऊन येत आहेत आणि तोही 3D रूपात. आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि मकरंद अनासपुरे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. पाहूया ह्या सिनेमाबद्दल ही टीम काय बोलतीये ते. तात्या विंचू हा तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि त्यांची भेट आपल्याला करून देणार आहेत महेश कोठारेजी. झपाटलेला हा सिनेमा नक्कीच तुमच्या लक्षात असेलच. आता झपाटलेला 2 हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. महेशजी आहे आणि झपाटलेला 2 ची संपूर्ण टीम आहे. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचंही. महेशजी, सगळ्यात आधी मराठीतला पहिला 3D सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, काय सांगावं सर? हो, हा मराठीतला पहिला स्टिरिओस्कोपिक 3D सिनेमा आहे. शॉट ऑन स्टिरिओस्कोपिक 3D, जेन्युइन 3D ज्याला आपण म्हणू. वर्ल्ड क्लास स्टँडर्डचे टेक्नॉलॉजी वापरून वी हॅव मेड दिस फिल्म. आणि 20 वर्षानंतर तात्या विंचू पुन्हा लोकांच्या भेटीला येतो आहे. 20 वर्षांपूर्वी मी हा तात्या विंचू क्रिएट केला आणि तेव्हा देखील त्यांनी लोकांची मनं जिंकली आणि आजपर्यंत तो लोकांच्या मनात घर करून आहे. ओम फट स्वाहा आणि एम भगभुगे भगनी भागोदर या मंत्र देखील लोकांना आजही आठवतो आणि आजही ठाऊक आहे. तात्या विंचूला पुन्हा घेऊन यायचं हे माझ्या मनात होतं, पण त्याला काहीतरी एका वेगळ्या रूपात आणावं असं मला नेहमी वाटत होतं आणि म्हणून मला हा 3Dचा प्रकार खूप आवडला आणि मी 3Dमध्ये त्याला आणायचं ठरवलं. आणि ऑफकोर्स माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे, माझ्या टेक्निशियन्समुळे, माझ्या कलाकारांमुळे मी हे करू शकलो. झपाटलेला जेव्हा सिनेमा आठवतो तेव्हा आठवते ती लक्षा आणि महेश दादांची केमिस्ट्री. एकूणच इन्स्पेक्टर महेश यांनी तात्या विंचूचा खात्मा केलेला त्यावेळेला, आणि आत्ता काय इंटरेस्टिंग घडणार आहे या फिल्ममध्ये? त्यावेळेला महेश आणि लक्षा ही जोडी होती. महेशची कॅरेक्टर अशी इन्स्पेक्टर, स्मार्ट, हँडसम. आय वॉज व्हेरी हँडसम दॅट टाईम. आणि ऑफकोर्स लक्षा नेहमीप्रमाणे धांदळ, गडबड करणारा, अशी 2 कॅरेक्टर्स होत्या. आता ह्या दोन्ही कॅरेक्टर्स मला एक करायच्या होत्या आणि मला असा एक ॲक्टर पाहिजे होता जो दोन्ही गोष्टी करू शकेल. हँडसम पण असेल, स्मार्ट पण असेल आणि परत लक्षासारखी कॉमेडी पण करू शकेल. म्हणून मी आदिनाथला त्याच्यासाठी सिलेक्ट केला. आदिनाथ हॅज डन इट वंडरफुली वेल. आणि त्याला एक फार मोठा असा खांब मला हवा होता सपोर्टला. त्याला तो खांबाशिवाय तेवढं, म्हणून मी मकरंद अनासपुरेला ह्याच्यामध्ये कास्ट केलेला आहे. त्याचा रोल पण तितकाच सुंदर आहे आणि मकरंदीसुद्धा तो इतका सुंदर केलेला आहे. आणि ऑफकोर्स आदिनाथ बरोबर एक सुंदर हिरोईन हवी होती. शी इज अ गुड ॲक्टर, इज अ गुड डान्सर. अँड माय फर्स्ट चॉईस, माझा पहिला चॉईस सोनाली होती. सोनाली, लकीली माझ्या मनासारखी कास्ट मला लाभली आणि ते सर्वांनी अगदी मन लावून अगदी काम केलेलं आहे. इतकं सुंदर काम केलं आहे की आय एम रिअली ऑनर्ड. दॅट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट. काय सांगावं असं वाटतं सिनेमाबद्दल आणि यातल्या तुझ्या भूमिकेविषयी? सिनेमाबद्दल म्हणजे इट्स अ ब्रँड. झपाटलेला 2 जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी, एक ब्लॉकबस्टर हिट सिनेमा, आम्ही लहान असताना आलेला एकदम तुफान सिनेमा जो अजूनही इतक्या वर्षांनी आमच्या लक्षात आहे. सिनेमा जेव्हा परत एकदा येतो आणि अशा ब्रँडचा एक हिस्सा व्हायला आपल्याला एक संधी मिळते, तेव्हा ती संधी अशी ग्रॅब करावीशी वाटते. आणि त्यावेळेला माझ्या डेटचा खूप प्रॉब्लेम झाला होता, पण मला काही करून ही फिल्म सोडायची नव्हती, कारण आय वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ दिस ब्युटिफुल फिल्म. आणि द होल टीम आणि महेश सरांबरोबर माझी खूप चांगली केमिस्ट्री झाली होती वेन वी वर डुईंग अ शो टुगेदर, रियालिटी शो. आणि आमची खूप चांगली मैत्री झाली आणि तेव्हा सर म्हणाले होते की आपण काहीतरी करूया नक्की. आणि इमिजिएटली सरांनी मला या फिल्मसाठी विचारलं. अँड देर इज नो रिझन वाय एनी ॲक्टर शुड नॉट डू दिस फिल्म, कारण इट्स अ ड्रीम की अशा एका फिल्मचा भाग होणं. आणि हा इतिहास घडवणारा सिनेमा आहे, कारण मराठीतला पहिला 3D सिनेमा आहे आणि ऐतिहासिक या एका मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा होताना मला खूप आनंद होतो आहे. आणि आता जेव्हा वी आर ब्रिंगिंग दिस फिल्म प्रेक्षकांच्या समोर आणतो आहे तेव्हा खूप आनंद होतो आहे. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी इतक्या आनंदाने ही फिल्म केली आहे आणि मराठीतली पहिली 3D फिल्म म्हणून एक मस्त एनर्जीनी फिल्म केली आहे, तेवढ्याच आनंदाने, प्रेमाने आपले सगळे प्रेक्षक ह्या सिनेमाकडे पाहतील आणि आपला मराठी लोकांचा पहिला 3D सिनेमा म्हणून पाहतील. सोनाली, तुझ्या भूमिकेविषयी इन शॉर्ट काय सांगावं? मी नटरंगनंतर परत एक लावणी आणि तमाशा प्रधान म्हणता येणार नाही, पण त्या बॅकग्राऊंडची एक भूमिका करते. खूप इंटरेस्टिंग, खूप चबी, बबली, एनर्जेटिक हिरोईन आहे फिल्मची. मेघा सातारकर असं नाव आहे कॅरेक्टरचं. आणि याच्यात मी
लावणी केली आहे नटरंगानंतर फर्स्ट टाइम. ती फर्ग्युसन कॉलेजची स्टुडंट असून सुद्धा स्टेजवर लावणी नृत्य करते, हे विशेष. हां, मला असं वाटतं की आजकाल असंच झालं आहे की लावणी ही खूप ग्लॅमराईज आणि फॅशनेबल झाली आहे. प्रत्येक स्कूल गोईंग कॉलेज गोईंग मुलीला लावणी करायची असते आणि खूप मला चांगलं वाटतं याविषयी की आज लावणी इतकी यंगस्टर्समध्ये सुद्धा पॉप्युलर झाली आहे. सो तशाच प्रकारची एक यंग कॉलेज गोईंग मुलगी आहे जिला तिच्या फॅमिलीचं रूट जे आहे ते पुढे न्यायचं आहे आणि म्हणून तिला लावणी करावीशी वाटते आणि त्या फिल्ममध्ये पहिली 3D लावणी बघायला मिळणार आहे सगळ्यांना. सो मला खूप मजा आली हे कॅरेक्टर करताना. आय थिंक जशी मी आत्ता बोलते ॲनिमेटेड आणि छान छान गुडी गुडी तशीच फिल्ममध्ये आहे. म्हणजे सोनाली जितकी एक्साइटेड दिसते, आदिनाथ तितकाच नर्वस दिसतो. आदिनाथ, झपाटलेला डेफिनेटली सोनाली म्हणाली तसा एक ब्रँड आहे आणि त्याचबरोबर मराठीतला पहिला 3D सिनेमा आणि लीड भूमिका करतोयस, काय सांगावं सर? नर्वस वाटतोय पण असं नाही आहे. नर्वस होतो मी आधी जेव्हा वडिलांनी मला ती कॅरेक्टर ऑफर केली, कारण एकतर एक खूप मोठं दडपण होतं की म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलाचं कॅरेक्टर, लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा आदित्य लक्ष्मीकांत बोलके, त्यातच सगळं आलं. म्हणजे तो एक कॅरेक्टर एक खट्याळ, निरागस, हजरजबाबी मुलगा असतो आणि अशा अंगाचं कॅरेक्टर, ह्या स्टाईलचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं. कॉमेडी हा प्रकार मी पहिल्यांदा केला पडद्यावर, तर त्यासाठी अर्थातच खूप अभ्यास करावा लागला, विशेष प्रयत्न करावा लागला एक. आणि महेश कोठारेंचं मार्गदर्शन होतंच माझ्या पाठीशी, तर त्याचं काही टेन्शन नव्हतं. पण मजा आली आणि एक थोडा आत्मविश्वास होता, कारण मी कॉमेडी नाटक पण करतो आहे सध्या ऑल द बेस्ट, त्यामुळे एक बॉडी लँग्वेजचं इतकं टेन्शन नव्हतं. पण तरी पण होतंच दडपण, कारण ऑडियन्सची एक्सपेक्टेशन तेवढी असणार की लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा, तर लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्मीकांत बोलके हे कॅरेक्टर फिल्ममध्ये असेल नसेल त्यांचे एक्सपेक्टेशन्स आणि मला ते पूर्ण करायचे एक्सपेक्टेशन्स, एक ते प्रेशर होतं आहे अजून इनफॅक्ट. तर आता बघूया, आम्ही मनापासून प्रयत्न केला आहे आणि मेहनत घेतली आहे. आशा करतो की सगळ्यांना आवडेल माझी मेहनत, माझा प्रयत्न. आणि कुठेतरी लक्षा आणि इन्स्पेक्टर महेशची जी केमिस्ट्री होती तशी कुठेतरी केमिस्ट्री मकरंदा आणि तुमची पाहायला मिळणार आहे. एकूणच एकत्र काम करण्याचा अनुभव जाणून घ्या. अर्थातच म्हणजे मकरंद अनासपुरेसारखे दिग्गज कलावंत माझ्याबरोबर होते. सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, विजय पटवर्धन, ही सगळ्यांची एक आमची सगळ्यांची भट्टी जमली आहे तिकडे फिल्ममध्ये. आणि मकरंद दादाबरोबर काम करताना सॉलिड मजा आली. म्हणजे मला पण थोडं वाटलं होतं की बापरे त्यांच्यासमोर आता कसं होणार, म्हणजे आपली सीन्स कशी मी मॅनेज करणार. आणि पण त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक मस्त फिल्म बनवली असं वाटते मला. मकरंदा, आता होऊन जाऊ द्या वी आर ऑन या सिनेमात तर अप्रतिम काम केलं आहे तुम्ही आणि प्रेक्षकांनीही खूप कौतुक केलं आहे. आता या सिनेमामधली भूमिका काय सांग? एक तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सिनेमा. महेश कोठारेंबरोबरचा हा माझा 5वा सिनेमा. 5व्यांदाही त्यांना मला घ्यावंसं वाटलं. ह्यातच आपण बरे नट आहोत असं मला स्वतःचा समज मी करून घेतला आहे. हा सिनेमा अतिशय महत्त्वाचा मराठीसाठी सुद्धा. मराठी सिनेमासृष्टी सध्या एका फार चांगल्या संक्रमण अवस्थेमधनं चाललेली आहे. नवीन नवीन प्रयोग होत आहेत. कथेचे प्रयोग आपण सातत्याने बघत आलो आतापर्यंत, पण हा सिनेमा मराठीतला पहिला सिनेमा आहे जो तांत्रिकदृष्ट्या वेगळा प्रयोग घेऊन आलेला आहे. हे या सिनेमाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट, स्टिरिओस्कोपिक पहिला 3D मराठी सिनेमा आहे हा. त्यासाठी याचा भाग होणं ही माझ्यासाठी फार आनंदाची संधी, महत्त्वाची संधी ठरली. दुसरं, या सिनेमामध्ये जे तंत्रज्ञ आहेत ते पाश्चात्य तंत्रज्ञ वापरून एक खूप वेगळा आणि खूप चांगला आणि कथामेळ आपल्याकडचा, म्हणजे मराठीतली कथा आणि पाश्चात्य तंत्रज्ञान याचा एक खूप चांगला समन्वय, फ्युजन ज्याला आपण म्हणतो, हा मराठीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रयोग ठरेल. यानंतर 3Dचे नानाविध प्रयोग मराठीमध्ये सुरू होतील, पण त्याची सुरुवात महेश कोठारेंनी ॲज युज्युअल केलेली आहे. ब्लॉकबस्टरची सुरुवात पण आपल्याला माहिती आहे. धूमधडाकासारखा मेजर ब्लॉकबस्टर मराठीमध्ये मराठी सिनेमासृष्टी हलवली ज्या ब्लॉकबस्टरने, अशाच पद्धतीचा हाही सिनेमा आहे ना. हाही सध्याच्या कालखंडामध्ये मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे वळवून आणण्यात 100% यशस्वी होईल याची खात्री मला आहे. कारण खूप चांगली टीम आणि टीमवर्क या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा कथा चांगली असते, त्यानंतर कलावंत तितकेसे न्याय देत नाहीत.
पण ह्या सिनेमात घडलंय असं की दिग्दर्शनापासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांचा समन्वय हा खूप चांगला होता आणि आपण एक वेगळ्या धाटणीचा जबाबदार प्रयोग करतो आहोत याची भावना प्रत्येकाकडे होते. त्यामुळे पेशन्सने सगळ्यांनी काम केलं हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट ती केमिस्ट्री पडद्यावर खूप चांगली आली. आदिनाथ कोठारेच्यासाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा त्याच्या करिअरमधला ठरणार आहे. कारण मराठीमध्ये नवीन जनरेशन आता येण्याची गरज आहे, नवीन नायक येण्याची गरज आहे. आणि मराठी सिनेमांना तसा नायक प्रधान चेहरा नव्हता कधी. म्हणजे आमची जी जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये खूप सुंदर अशा हिरोची प्रतिमा नाही आहे अजून. पण आमच्या नंतरची जनरेशन ही एकतर अभिनयानेही सकस आहे, दिसण्यातही उजवी आहे आणि दुसरं म्हणजे ती खात्या पित्या घरची वाटते. आम्ही नुसतेच पित्या घरचे वाटायचो, पण या जनरेशनसाठी ही खूप महत्त्वाची उपलब्धी असणार आहे. आदिनाथ कोठारे हा आगामी काळातला एक खूप प्रभावी नायक म्हणून चित्रसृष्टीत आपलं स्थान कमवेल याची मला खात्री आहे. कारण मुळात थिएटरचा बेस घेऊन तो पुढे येतो आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा 3D सिनेमा मला म्हणजे प्रेक्षकांना नेहमी आपल्याला गडबड असते की निर्मात्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या प्रेशरमुळे आपण प्रेक्षकांना या आमचा सिनेमा वेगळा आहे असं म्हणावं लागतं. ते तकलादूपणही असतं त्यात. पण हा सिनेमा खात्रीपूर्णरित्या प्रेक्षकांना मी कळकळीचं आवाहन करतो की त्यांनी थिएटरमध्ये यावं आणि हा सिनेमा जर नाही आवडला तर माझे कान चार चौघात धरावेत याची. आणि हा सिनेमा आवडला तर याला भरभरून प्रतिसाद द्यावा. आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं. एवढी खात्री या चित्रपटाच्या निमित्ताने मला द्यावीशी वाटते. आणि दुसरं यामध्ये मकरंद वटवटे नावाचं एक पात्र मी करतो. शब्द भ्रमकार, वेंट्रिकॉलॉजिस्ट असं एक कॅरेक्टर आहे. आणि आदिनाथ बरोबर मला खूप एकतर मजा आली. यापेक्षा नवीन जनरेशनबरोबर काम करताना एक नेहमीची एक्साइटमेंट जी असते ती एक्साइटमेंट या सिनेमाच्या निमित्ताने मला मिळाली. आदिनाथ हा एनर्जेटिक अभिनेता आहेच आहे. सोनाली कुलकर्णी त्याच्याबरोबर आहे, माझ्याबरोबर सई ताम्हणकर आहे. सईला पण अलीकडे आपण खूप वेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे. ही तिची खूप महत्त्वाची भूमिका ठरावी. सोनाली कुलकर्णीने ॲज युज्युअल खूप चांगलं काम केलेलं आहे. तिची लावणी आहे, त्यामुळे हा सिनेमा यशस्वी होण्याची आणखी एक गॅरंटी आम्हाला आहे. आणि लावणीमध्येही एक गंमत आहे, त्या गंमतीसाठी खूप रिपीट ऑडियन्स येईल याची मला खात्री आहे. काय गंमत आहे ती, तो सस्पेन्स? तो जर फोडला तर मग म्हणजे खुनी राजू असतो असं सांगण्यासारखं आहे त्या सिनेमाचं. तर मी ती गंमत काही फोडत नाही. कारण मला आमचे स्पॅनिश टेक्निशियन होते हेनरिके नावाचे, तर त्यांनी मला आवर्जून त्या लावणीमधला एक शॉट दाखवला जो बघितल्यानंतर मीच खल्लास झालो. त्यामुळे मी म्हणलं की अरे प्रेक्षकांसाठी ही एक खूप महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे. आणि 7 जूनला हा सिनेमा येतोय. पावसाबरोबरच यशाचाही पाऊस घेऊन येणारा हा सिनेमा मराठी चित्रसृष्टीसाठी ठरेल याची मला खात्री आहे. म्हणून आय एम व्हेरी हॅपी. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचे खेळ बघितले, आता बोलक्या माणसाचा खेळ बघा. मकरंदा, जसं तुम्ही म्हटलत की महेश कोठारे यांनी अनेकदा मराठी चित्रपटसृष्टीत क्रांती आणलेली आहे आणि त्यांच्याकडूनच आता चित्रपटसृष्टीलाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे एक वेगळी एक प्रकारचं गिफ्ट आहे की मराठीतला पहिला 3D सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही सगळेजण बोललात आणि या फिल्मसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. याच सिनेमातली सोनाली कुलकर्णीची नखरेल आता आपण पाहणार आहोत, मात्र छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पाहत राहा स्पॉटलाइट.